बरोबर. आपण मगाशी योगाचा उल्लेख केला होता. आपण क्रीडा क्षेत्राकडे येऊयात, की क्रीडा क्षेत्रामध्ये ज्या पायाभूत सुविधा असतील, प्रशिक्षण असेल आणि स्पर्धांच्या संधी वाढलेल्या दिसत आहेत. भारताच्या क्रीडा संस्कृतीत तुम्हाला कोणते बदल दिसत आहेत? सर सर्वप्रथम की आपले जे पारंपरिक खेळ आहेत, पारंपरिक खेळांना खूप मोठी एक स्टेटस त्याला आपण म्हणू प्राप्त झालेला आहे. आपले जे खो खो आहेत, कबड्डी आहेत, याच्या मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा कधी झालेल्या याच्यापूर्वी कधी आम्हाला बघायला मिळायच्या नाहीत. शाळेपुरत्या मर्यादित होत्या, पण आज त्या नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर चाललेल्या आहेत. बरोबर. सर एक सगरोळी नांदेड जिल्ह्यामध्ये गाव आहे, तिथल्या एका शारदा शिक्षण संस्था आहे मोठी, महिलांचा संघ सर परवा पहिला आला नॅशनल खो खोसाठी. तर असे कित्येक ठिकाणी बदल आहेत. ह्या क्रीडाचाच एक भाग म्हणू आपण. गोविंदा पथक होतं सर, गोविंदा पथकांना आता क्रीडाचा दर्जा मिळाला. गोविंदा पथकामध्ये काही जखम झाली, हातपाय काही दुखापत झाली तर त्याला नुकसान भरपाई सरकार देते, आणि त्याच्याही पुढं काही दुर्दैव ओढवलं तर त्याची पण पूर्ण खबरदारी सरकार घेते. हे सर पूर्वी नव्हतं. आज आमच्या गोविंदा पथक असेल किंवा ढोल ताशा पथक असेल, ह्या सगळ्यामध्ये लाखो लोक सर पार्टिसिपेट करतात. आणि शेवटी सर्वसामान्य किंवा सर्वसमावेशकता, लोकांना काय वाटतो, लोकांचा इंटरेस्ट काय आहे, त्याच्यावर सरकारनं काम करायला पाहिजे असंच युवकांचं म्हणणं असतं, आणि सरकार तसंच करत आहे. तुम्ही जो उपक्रमांचं सांगत होता त्यामध्ये खेलो